महात्मा गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेवर आज सारा देशाचा कारभार चालतोय ते म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर बाहुराव पाटील. मुलींना खऱ्या अर्थाने शिक्षण मिळवून देणाऱ्या ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, अनाथांची आई सिंधुताई, दलितांची माऊली रमाई अशा सर्व महानांना मी नम्र विनंती करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. नमस्कार, माझे नाव प्राची दिलीप धनसडे. आज मी तुम्हाला ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडक्यात बोलणार आहे, तरी तुम्ही ऐकून घ्यावे अशी मी नम्र विनंती करते. ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईंचा विवाह योग्य 9व्या वर्षी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेहसे पाटील असे होते. ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. एवढे बोलून मी माझे ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथेच संपवते. जाता जाता एवढेच सांगते, स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कौवारी, तुझ्यामुळे शिकत आहे आज प्रत्येक नारी, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली.